नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा मुद्दा मी आपल्या समोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा: मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसलेले आहेत आणि विशेषतः त्यांच्या उपोषणाचा 6वा दिवस आहे. मात्र राज्य सरकारकडून अद्यापही सकारात्मक पावलं त्या ठिकाणी उचललेली किंवा निर्णय घेतलेला दिसत नाहीये. तसं जर पाहिलं तर जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण करू नये असं तमाम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची भूमिका होती. आणि विशेष म्हणजे जरांगे पाटलांनी घोंगडी बैठक घ्यायला राज्यामध्ये सुरुवात केली होती. अशा परिस्थितीमध्ये मराठा समाजाशी संवाद साधावा आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जर राज्य सरकारनं मराठा समाजाला मागणी केल्याप्रमाणे जर आरक्षण दिलं नाही तर निवडणुकीमध्ये पाडायचा किंवा निवडणूक लढवायचा निर्णय घ्यावा, हीच भूमिका मराठा समाजाची होती आणि जरांगे पाटलांची सुद्धा हीच भूमिका होती. परंतु झालंय असं की आचारसंहिता महाराष्ट्राच्या विधानसभेची लवकर लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कदाचित या 10-15 दिवसानंतर किंवा 10-15 दिवसामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक घोषित होईल आणि अशी जर स्थिती आली आणि आपण जर घोंगड्या बैठका घेत बसलो तर राज्य सरकारचं आणि माध्यमाचं त्यासोबत राज्यातल्या जनतेचं लक्ष हे एका ठिकाणी केंद्रित करणं गरजेचं जरांगे पाटलांना वाटलं आणि त्यामुळेच त्यांनी आमरण उपोषणाचा हत्यार पुन्हा एकदा उपसलेला आहे. 6व्या दिवशी जरांगे पाटलांची तब्येत अत्यंत नाजूक झालेली आहे. तसं जर पाहिलं तर जरांगे पाटलांनी उपोषण करूच नये हे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांना सल्ला दिला होता. DS न्यूजच्या माध्यमातून मी सुद्धा आपल्याला एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं की जरांगे पाटलांची तब्येत आता साथ देत नाहीये. अनेक आजार जरांगे पाटलांना जडलेले आहेत. त्यांची पूर्ण शारीरिक जी काही परिस्थिती आहे अत्यंत नाजूक बनलेली आहे. त्यांच्यामध्ये तितकी ताकद नाहीये की ते आता उपोषण करू शकतात. अनेक दिवस त्यांनी उपोषण केलेले आहेत. अशा परिस्थितीत ते पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसलेले आहेत. पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी त्यांची तब्येत थोडी ठीक होती, परंतु तिसऱ्या दिवसापासून जरांगे पाटलांची प्रकृती ही अत्यंत खालावलेली आहे आणि आज 6व्या दिवशी जरांगे पाटील हे घायाळ झालेले आहेत असं सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 4थ्या आणि 5व्या दिवशी जरांगे पाटील उभा राहिले तेव्हा त्यांना दोघांनी किंवा तिघांना धरून त्यांना खाली उतरावं लागलं स्टेजच्या आणि परत त्यांना वरती चढताना सुद्धा त्यांना धरूनच न्यावं लागलं. ही सुद्धा परिस्थिती महाराष्ट्रातल्या जनतेनं पाहिलेली आहे. परंतु एक वेळ तर अशी आली की जरांगे पाटील उभा असताना ते खाली कोसळले आणि यावेळेस मात्र मराठा समाजाचा आंदोलकांचा त्या ठिकाणी एक हृदयाचा ठेका जो आहे तो त्या ठिकाणी चुकला होता. कारण परिस्थिती अशी आहे की जरांगे पाटलांचं आमरण उपोषण हे पावसच वाटत नाहीये, कारण त्यांची प्रकृती पूर्ण त्या ठिकाणी खालवलेली आहे. ते त्या ठिकाणी पोटाला हात लावून दोन्ही पाय आपल्या पोटाशी धरून त्या ठिकाणी झोपलेले आहेत. अक्षरशः त्या गादीवरती जरांगे पाटील जरी झोपलेले असले तरी प्रकृती नाजूक आणि तब्येत ढासळी असल्यामुळे त्या गादीवर जरी ते झोपलेले असले तरी ते त्या ठिकाणी दिसून येत नाहीत अशी स्थिती मराठा आंदोलकांची त्या ठिकाणी आहे. आणि अशा स्थितीमध्ये राज्य सरकारनं लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे आणि जरांगे पाटलांचं आमरण उपोषण सोडलं पाहिजे. यासाठी मराठा समाजाचे आंदोलक सुद्धा आंतरवाली सराटीमध्ये हजारोच्या संख्येनं त्या ठिकाणी येत आहेत. मला आपल्याला आवर्जून सांगायचंय की आंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजानं त्या ठिकाणी येऊ नये यासाठीच की काय पोलिसांनी सुद्धा रस्त्यावरती त्या ठिकाणी बॅरिकेड्स लावले होते आणि मुख्य रस्ता जो आहे वडीगोद्री ते आंतरवाली या ठिकाणी तो बंद करण्याचा प्रकार सुद्धा पोलीस प्रशासनाकडून झाला होता. आणि याच वेळी जरांगे पाटील हे आक्रमक झाले होते आणि त्यांनी पोलिसांना सुद्धा इशारा दिला होता, तात्काळ ते बॅरिकेड्स हटवा आणि मराठा समाजाला त्या ठिकाणी येण्याचा मार्ग मोकळा करा. मित्रांनो, हे जरी बॅरिकेड लावले असले, रस्ता जरी बंद केला असला तरी सुद्धा मराठा समाजाच्या माता भगिनी असतील, पुरुष मंडळी असतील, हे ज्या ठिकाणाहून रस्ता मिळेल त्या ठिकाणाहून आंतरवाली सराटीकडे येत होते. कॅनॉलच्या मार्गाने येत होते, शेताच्या मार्गाने येत होते, बांधाच्या मार्गाने येत होते. आणि मला आपल्याला आवर्जून सांगावं लागेल, रात्र आणि दिवस याची तमा न बाळगता, परवा न बाळगता हजारो मराठा समाज हा आंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेला आहे. ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसलेले अगदी त्या स्टेजच्या समोर हा हजारोचा जनसमुदाय, त्यामध्ये महिला आणि पुरुष दोघांची संख्या मोठ्या संख्येने त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारचे शंभूराजे देसाई हे सुद्धा या परिस्थितीकडे लक्ष ठेवून आहेत. परंतु जी काही घडामोड व्हायला पाहिजे किंवा ज्या तडजोडी व्हायला पाहिजेत किंवा जे आश्वासन आपण दिलेलं आहे ते पूर्ण करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण राज्य सरकारनं मनोज जरांगे पाटलांना आश्वासन दिलेलं आहे. ज्यावेळेस ते मुंबई या ठिकाणी म्हणजे वाशी या ठिकाणी करोडो मराठा समाजाला घेऊन उपस्थित झाले होते, आंदोलन करत ते मुंबईपर्यंत पोहोचत होते, त्याचवेळी एकनाथराव शिंदे जे की राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी त्या ठिकाणी जाऊन सगळे सोयरीची अधिसूचना जरांगे पाटलांच्या हाती दिलेली आहे. आणि मग जरी अधिसूचना जर दिली असेल, आम्ही लवकरच अध्यादेशात रूपांतर करू असं जर म्हटलं असेल तर जवळपास वर्षभराचा कालावधी या आंदोलनाचा सुरू आहे, वर्ष होऊन गेलेला आहे. आता मात्र सगळे सोयरे अध्यादेश लागू करणं गरजेचं आहे. हैदराबाद गॅझेट असेल किंवा ते लागू करणं गरजेचं आहे किंवा बॉम्बे गॅझेट असेल किंवा सातारा गॅझेट असेल,
हेही त्या ठिकाणी लागू करणं गरजेचं आहे, कारण राज्य सरकारने तसे आश्वासन जरांगे पाटील आणि मराठा समाजाला दिलेले. जर ही आश्वासन पूर्ती होत नसेल आणि जरांगे पाटील पुन्हा मागण्यासाठी त्याच मागण्यासाठी पुन्हा आमरण उपोषण करत असेल तर राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था ढासळत जाईल असं चित्र महाराष्ट्रामध्ये दिसतंय. कारण जरांगे पाटलाच्या केसाला जरी धक्का लागला तर तो आपल्या जीवाला धक्का आहे असं तमाम मराठा समाज समजतोय. या व्यतिरिक्त मुस्लिम समाज असेल, धनगर समाज असेल, 12 बलुतेदार असतील, वेगवेगळ्या जातीतले जे की गोरगरीब असतील, हे गरजवंत मंडळी जी आहे ती जरांगे पाटलांचे विचार त्यांना पटलेले आहेत, आवडलेले आहेत आणि त्यामुळे ते सुद्धा जरांगे पाटलांच्याच भूमिकेशी त्या ठिकाणी पाठिंबा देत आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये जर जरांगे पाटलांना काही झालं तर मात्र मराठा समाज हा आपल्या जीवाला धक्का समजतोय आणि तर ही स्थिती या राज्याला चांगली राहणार नाही असा इशारा सुद्धा मराठा सेवकाकडून सातत्यानं दिला जातोय. मित्रांनो, राज्य सरकारला सुद्धा मी डीएस न्यूजच्या माध्यमातून विनंती करतोय की महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे सण उत्सव येत आहेत. अशा परिस्थितीमध्ये निवडणुका सुद्धा जाहीर होण्याची शक्यता आहे आणि याच परिस्थितीत मनोज जरांगे पाटील यांनी कोट्यवधी मराठा समाजासह इतर जाती धर्माचे लोक आपल्या बाजूनं केलेले आहेत, आपल्या विचाराने त्या ठिकाणी एकत्र आणलेले आहेत. आज जरांगे पाटलांनी जे आंदोलन केले त्याला कोट्यवधी समाजाचा पाठिंबा मिळतोय. त्यांचं आमरण उपोषण हे सुटणं गरजेचं आहे. शासनाचं शिष्टमंडळ, शासनाचे प्रतिनिधी हे जरांगे पाटलाच्या भेटीला जाणं गरजेचं आहे. जे काही ठरलंय, जो काही निर्णय झालाय तो तात्काळ त्या ठिकाणी जाहीर करणं गरजेचं आहे. आणि विशेष म्हणजे जरांगे पाटलांनी 3 दिवसानंतर माध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागलेली आहे. भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा आपण एकदा इशारा देतोय, ही शेवटची संधी आहे, शेवटची वेळ आहे, लवकर निर्णय घ्या. कारण राज्य सरकारमध्ये मुख्यमंत्री जरी एकनाथराव शिंदे असले तरी सुद्धा राज्य सरकारचा जो कारभार आहे, मुख्य निर्णय आहे हे देवेंद्र फडणवीसच घेत आहेत, भारतीय जनता पार्टीच घेत आहेत. हे जरांगे पाटील सातत्यानं माध्यमांच्या समोर करोडो प्रेक्षकांसाठी त्या ठिकाणी आपली भावना व्यक्त करतायत. कारण आज एकनाथराव शिंदे असतील, अजित पवार असतील, हे जरी सरकारमध्ये असले तरी या दोन्ही गटावर भारतीय जनता पार्टी जो निर्णय घेईल त्यालाच पाठिंबा देण्याचा दबाव हा प्रचंड प्रमाणात आहे. कारण दोन्ही पक्षाच्या अनेक नेत्यांवर ईडी, सीबीआय आणि अँटी करप्शन ब्युरोच्या कारवाया सुरू आहेत, चौकशा सुरू आहेत, अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत. आणि त्यामुळं त्यांनी जरी एखादी भूमिका मांडायचा प्रयत्न केला तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या विरोधात भूमिका मांडणं त्यांना हे शक्य होत नाही. हेच जरांगे पाटील सातत्यानं बोलतायत. त्यामुळे त्यांनी बोलताना असं सुद्धा सांगितलंय की जरी सरपंच एकनाथराव शिंदे असले तरी सुद्धा उपसरपंच असलेले देवेंद्र फडणवीस यांचंच त्या ठिकाणी चालतंय असं सुद्धा ते बोललेले आहेत. म्हणजेच मराठा समाजापर्यंत त्यांनी संदेश दिलेला आहे की मराठा समाजाचा जे आरक्षणाचा मुद्दा आडून धरला गेलाय किंवा ताणला जातोय हा फक्त देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीमुळेच अडवल्या जातोय, हे त्यांनी स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलंय. परंतु आजही महत्वाचा भाग असा आहे की जरांगे पाटलांची प्रकृती जी खालावत चाललेली आहे, तमाम महाराष्ट्रातून मराठा समाज हा एकवटतोय, तो आंतरवाली सराटीकडे निघतोय. दिवस रात्र दररोज शेकडो गाड्यांमधून मराठा समाज बांधव माता भगिनींसह आंतरवाली सराटीमध्ये दाखल होऊन त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं गर्दी करतोय. पोलीस प्रशासनही त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये कुठेही गालबोट लागू नये याची काळजी सरकारनं घेणं गरजेचं आहे. मी आपल्याला हे आवर्जून सांगतोय की जरांगे पाटलांचं आमरण उपोषण हे आता अधिक काळ चालणं योग्य होणार नाही. त्यामुळे सरकारनं रोखठोक जी काय असतील ते पावलं उचलणं गरजेचं आहे. दिलेले शब्द आहेत ते जरांगे पाटलांना ते त्या ठिकाणी पाळणं गरजेचं आहे. आणि मराठा समाजाची न्याय मागणी असलेली ओबीसीतून आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्र हे दोन्हीही सरकारनं त्या ठिकाणी देणं अत्यंत गरजेचं आहे, हे मी आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगतोय. आणि जरांगे पाटलांची जी ढासळत चाललेली प्रकृती आहे तिला सावरण्याची गरज आहे. त्यांना आरोग्य सेवा देण्याची गरज आहे. त्यांना रुग्णालयात नेऊन त्या ठिकाणी दाखल करून त्यांच्यावर ट्रीटमेंट करण्याची नितांत गरज आहे, हे पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला सांगतोय. कारण या परिस्थितीनुसार माध्यमांच्या माध्यमातून हे आंदोलन 24 तास लाईव्ह होत आहे आणि त्यामुळे राज्यातल्या प्रत्येक माणसाला आंदोलनामध्ये काय चाललंय, जरांगे पाटलांची प्रकृती कशी ढासळतीये हे प्रत्यक्ष त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. आणि त्यातून अनेक कार्यकर्ते, आंदोलनकर्ते आणि समाज बांधव हे आंतरवाली सराटीकडे त्या ठिकाणी येत आहेत. अशा परिस्थितीमध्ये सरकारनं जर लवकर निर्णय घेतला नाही तर मात्र मराठा समाजसेवक हे राज्य सरकारचं ऐकणार नाही, अशी परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. आणि ही परिस्थिती जर हाताबाहेर गेली तर सरकारला सुद्धा आवरणं कठीण होईल असं सुद्धा चित्र या ठिकाणी दिसत आहे. मित्रांनो, ही माहिती, ही घटना मला आपल्यासमोर सांगणं, शेअर करणं गरजेचं वाटलं. मी आपल्याला माहिती दिली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? राज्य सरकारनं तात्काळ भूमिका घेणं गरजेचं आहे का?
तुमचं काय मत आहे की जरांगे पाटलांचं उपोषण आता राज्य सरकारनं निर्णय घेऊन थांबवणं आवश्यक तुम्हाला वाटतंय का? तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या, कारण तुमची प्रतिक्रिया अत्यंत महत्वाची असते. ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते आणि अत्यंत अभ्यासपूर्ण असते. पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.